धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना कैद केल्यानंतर याच ठिकाणी क्रूर औरंगजेबाने त्यांचे डोळे काढले होते। अनेक अमानुष अत्याचार सहन करूनही छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला। म्हणूनच आज आपण हिंदू म्हणून ताठमानेने अभिमानाने उभे आहोत आणि या गोष्टीची जाणीव प्रत्येकाला असलीच पाहिजे। छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा धर्मवीर गड पुण्याहून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामधील भीमा सरस्वती नदीच्या तटावर पेडगावात असलेला हा गड पूर्वी पेडगावचा भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जाई, तर 2008 मध्ये त्याचे नामकरण धर्मवीर गड असे करण्यात आले आहे। गडावर संभाजी महाराजांच्या बलिदानाचे प्रतीक म्हणून शौर्य स्थळ उभारण्यात आले आहे। याच आवारामध्ये काही पडके अवशेष आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये राजदरबार, राणी महाल, हमामखाना यांचे काही अवशेष शिल्लक आहेत। गडावर 2 हत्ती मोठ आहेत। धर्मवीर गडावरती बघण्यासाठी आणखी काही मंदिरेही आहेत, ज्याची माहिती तुम्हाला पुढील भागात मिळेलच। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हो, अशाच प्रकारच्या माहितीसाठी परमा बोली या पेजला नक्की फॉलो करा।